स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. आपलं विटा देशामध्ये नंबर 1 आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा. अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल. मग निश्चिंत रहा. गुणवत्ता, सचोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर 1चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप. शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच. मायनी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजीक. आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध. गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा. नागेवाडी कारखान्याने घेतला आमदाराच्या पुतण्याचा धसका, तर आटपाडीचा नेता ठाण मांडणार विट्यात. येवले चहा एकदा पिऊन तरी पहा. रेग्युलर चहा, आल्याचा चहा, गुळाचा चहा, हॉट कॉफी, कमी साखरेचा चहा, लेमन टी, हळदीचं दूध, बिन साखरेचा चहा, ब्लॅक टी, बदाम दूध, तसेच थंड पेय, कोल्ड कॉफी, रोज मिल्क शेक, लिंबू पाणी व येवले पाणी बॉटल मिळण्याचं एकमेव ठिकाण. आमचा पत्ता लेंगरे रोड, वैभव स्टील सेंटर जवळ, नगरपालिकेसमोर, विटा. गेल्या अनेक दिवसापासून थकलेली शेतकऱ्यांची ऊस बिलं त्वरित द्यावीत यासाठी आमदार अनिल बाबर यांचे पुतणे सौरभ बाबर व परिसरातील शेतकऱ्यांनी प्रशासनास निवेदन दिलं होतं. 2 दिवसात याबाबत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही यावेळी सौरभ बाबर यांच्यासह शेतकऱ्यांनी दिला होता. याचीच दखल घेत नागेवाडी येथील कारखान्यानं व जिल्ह्यातील इतर कारखान्यांनी ऊसाचा पहिला हप्ता जाहीर केलाय. तर दुसरीकडे आटपाडीचे युवा नेते संभाजी शेठ पाटील यांनी खानापूर येथे मंजूर असलेले शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र याचं काम लवकरात लवकर सुरू करून हे प्रस्तावित उपकेंद्र जलद गतीने व्हावं यासाठी विटा येथे 1 दिवसीय उपोषणाचा इशारा दिलाय. बघूयात यावेळी काय म्हटलंय सौरभ बाबर व संभाजी शेठ पाटील यांनी. नमस्कार, मी समाजसेवक संभाजी पाटील. मी विटा तहसीलदार येथे 26 डिसेंबर तहसीलदार कार्यासमोर छत्रपती शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र हे खानापूर येथे व्हावे यासाठी मी उपोषण करत आहे. तरी मी आपल्या सर्वांना, सर्व तरुण बांधवांना, विद्यार्थ्यांना, युवकांना, मित्र बंधू भगिनींना विनंती करतो की आपण सर्वांनी मोठ्या संख्येने विटा तहसीलदार कार्यासमोर हजर राहावे, एवढीच विनंती. धन्यवाद. नमस्कार. 2023-24 या गळीत हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांचे ऊस तुटून गेले, ऊस तुटून जाऊन 1-2 महिने झाले, परंतु त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा न झाल्यामुळे आपण एक माननीय तहसीलदार माननीय जिल्हाधिकारी सोबत माननीय तहसीलदार साहेब यांना आपण एक निवेदन दिलं होतं. त्या निवेदनामध्ये आपण असा उल्लेख केला होता की आपले जे शेतकरी आहे तो आता आर्थिक अडचणीत आहे. 2 महिने झालं त्याला बिल, ऊस तुटून जाऊन सुद्धा बिल त्याच्या खात्यामध्ये जमा झालं नाही आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या शैक्षणिक असू द्या, दवाखान्यासाठी कुणाचं उसनवार घेतले असेल किंवा कोणाचे पैसे व्याजानं कोणी घेतलेले आहेत खाजगी सावकाराकडून, त्यांचा तगादा आहे. अशा शेतकऱ्यांना आपली आर्थिक अडचण आता दूर करण्यासाठी ह्या ज्या कारखान्यांनी आपल्या हक्काचे पैसे जे आहेत ते सुद्धा मागायची आपल्याला वेळ येते. ही एक शोकांतिका आहे. आपला देश हा शेतीप्रधान देश आहे. शेतीप्रधान देशामध्ये आपल्या सांगली जिल्ह्यातील ह्या कारखानदारांनी हा शेतकरी अडचणीत आणण्याचं काम ह्या जिल्ह्यातील कारखानदारांनी केलेलं आहे. ठीक आहे, तुमची FRP ठरली नाही, तुमचं उचल किती घ्यायची ठरली नाही, तुम्हाला जिल्हा बँकेनं किंवा बँकेनं काय हमी ठराविक काय तुमची अडचण असेल, ती अडचण तुम्ही तुमच्या पातळीवरती दूर करायला हवी होती. तुम्ही पहिला हप्ता म्हणून तरी एक ठराविक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करायला हवी होती की जेणेकरून त्याची अडचण काही प्रमाणात दूर होईल. हा आमचा उद्देश होता. त्या उद्देशाला धरून आम्ही एक निवेदन माननीय जिल्हाधिकाऱ्यांसोबत तहसीलदारांना जे दिलं
त्याचाच एक थोडा यश म्हणून मान्य एक 2 कारखान्यांनी आपल्या जिल्ह्यातील आपली पहिली उचल म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेली आहे. त्याबद्दल त्या दोन्ही कारखान्यांचे मी आभार मानतो. तसेच स्टार न्यूज मराठी या चॅनलने सुद्धा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आवाज लोकांच्यापर्यंत पोचवायचं काम केलं. त्याबद्दल त्या चॅनलचे सुद्धा आभार मानतो. व राहिलेले जे कारखाने आहेत ते येणाऱ्या 2 दिवसात आपली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती पहिली उचल म्हणून का होईना आपण जमा करतील. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की शेतकऱ्यानं आपला ऊस हा आपल्या लहान मुलासारखा सांभाळलेला असतो 14 महिने 18 महिने. परंतु त्या ऊसावरती किंवा त्या ऊसाच्या काटामारी हे ठराविक कारखाने मोठ्या प्रमाणात करत आहेत. त्याच्यावर कुठंतरी अंकुश ठेवण्याचं काम प्रशासनानं केलं पाहिजे. कारण हे सगळ्यात मोठं पाप आहे असं मी मानतो. कारण ज्या शेतकऱ्याच्या जीवावरती आपण एखादा उद्योग करतो तर त्यालाच आपण मारून आणि आपण जगत असो तोच जगला नाही तर तुम्हीही राहणार नाही. त्यामुळं सगळ्यांचा विचार करून कारखानदारांनी आपले जे काटे आहेत ते व्यवस्थित चेक करून घ्यावेत. त्याच्यावर प्रशासनानं अंकुश ठेवावा एवढीच आमची विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.